नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्ते. गेले 6 महिने आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गोष्टींना स्पर्श केलेला आहे, जसं की स्त्रीचं आरोग्य म्हणजे काय, कसं असतं किंवा प्रेग्नन्सी कशी होते, त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा वरवर का होईना पण आपण उहापोह केलेला आहे आणि काही गोष्टींचं अगदी सखोल ज्ञानसुद्धा घेतलेलं आहे. आणि या दरम्यानच्या काळामध्ये काही जणांनी आपल्याला प्रश्नही विचारलेले आहेत. तर डॉक्टर, मला असं वाटतं की आज काही प्रश्नांची उत्तरं देणंही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच जणांचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. एक प्रश्न आपल्याला असा विचारण्यात आलेला आहे की मुलगी म्हणजे जे कुटुंब आहे, दोघांचं कुटुंब आहे, तर लग्नाला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत. मुलगा IT सेक्टरमध्ये काम करतो, मुलगी घरातच असते, पण त्यांना अजूनही इश्यू झालेला नाही आहे, त्यांना अजूनही त्यांची प्रेग्नन्सी नाही आहे. तर त्यांनी लगेचच IVFकडे जावं का अजून काही करावं, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. काय सांगाल? IT सेक्टरवालेच असं प्रश्न विचारू शकतात. एखाद्या म्हणजे खेड्यातलं जे काही जोडपं आहे, कारण IT वाल्यांना म्हणजे खरं सांगायचं झालं तर आता तुम्हाला सांगतोय का की म्हणजे त्यांचे बैठे हे काम, जॉब जो आहे तो बसून असतो आणि जवळजवळ 10 ते 12 तास हे ते म्हणजे बसून असतात एकाच ठिकाणी. एक्झरसाईज नाही, जंक फूड खातात, त्यामुळे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी ही कमीच आहे, नाही अशातला भाग नाही. माझ्या मते तुम्ही मागे एकदा पण तो स्पर्म काउंट बद्दल सांगितलेलं होतं की ते लॅपटॉप मांडीवर ठेवून बसतात, त्यातनं हीट निर्माण होते, पण रेडिएशन पण मिळते. ते काय अजून प्रूव्ह झालेलं नाही, पण ते पण शंका आहे अशी. तर त्यामुळे सुद्धा असेल, आणि ह्या सगळ्या त्या लाईफस्टाईलमुळे सुद्धा त्याची म्हणजे त्यातल्या पुरुषांची शुक्राणूची जी काय ही आहे क्वालिटी आहे ही थोडी मार खाल्लेलीच आहे. म्हणजे नंबर ऑफ स्पर्म्स म्हणजे स्पर्म काउंट पण मार खाल्लेला असतो, आणि त्याचबरोबर मोटिलिटीसुद्धा मार खाल्लेली असते. तर ते असा विचार करू शकतात. पण तरीसुद्धा बेसिकली आपल्याकडं म्हणजे आपण वंध्यत्वाचे उपचार कधी करायचे याच्यावर आपण सांगितलं आहे. पण तर परत एकदा त्याची आता उजळणी करूया. अगदी अगदी की हेल्दी जे हे आहेत कपल आहे, हे जोडपं आहे की, आणि साधारण 20 ते 30 वर्षाच्या मध्ये त्यांचं वयोमान आहे, तर अशा कपलनी 1 वर्ष कोणतेही म्हणजे कॉन्ट्रासेप्शन म्हणजे कुठलंही गर्भनिरोधक न वापरता एकत्र राहिल्यानंतर म्हणजे रेग्युलर इंटरकोर्स होतो आहे, व्यवस्थित इंटरकोर्स होतो आहे, आणि तरीसुद्धा प्रेग्नन्सी नाही झाली, तर मग पहिल्यांदा इन्फर्टिलिटी किंवा आता वंध्यत्व चिकित्सा करण्यासाठी म्हणून विचार करायला पाहिजे. आता 4 वर्ष झाली ठीक आहे ना, पण त्यांनी याच्यामध्ये काय माहिती आहे का, प्रत्येक त्या जोडप्याला आम्ही जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्यांना हा पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही ह्या 4 वर्षामध्ये काय केले, म्हणजे कुठली तपासणी केली आहे का. कारण मला वाटते आपण किंवा सगळ्यांना बहुतेक माहीत आहेच, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की गर्भधारण होण्यासाठी काय पाहिजे, चांगला शुक्रजंतू पाहिजे. दुसरी गोष्ट स्त्रीबीज पाहिजे, म्हणजे अंड पाहिजे, म्हणजे अंड झालं तर म्हणजे कोंबडी, म्हणजे आपला कोंबडी पहिले का अंड पहिले, तसंच. तर अंड जर असेल तर मग चांगल्या क्वालिटीचं अंड असेल ते गर्भधारणा होणार. त्याचबरोबर या अंड्यापर्यंत शुक्रजंतूचं वहन होण्यासाठी म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका ह्या इंटॅक्ट पाहिजे. म्हणजे ते शुक्राणू जे आहेत ते गर्भाशयातून त्या गर्भनलिकेच्या टोकापर्यंत गेले पाहिजेत, तिथं स्त्रीबीजाची आणि त्याची म्हणजे मिलन होतं. थोडक्यात शुक्रजंतू त्या ओव्हरीतून बाहेर पडलेल्या ओवम किंवा अंड किंवा म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युली ते आत शिरकाव घेतं, आणि शिरकाव झाल्यानंतर तो तयार झालेला गर्भ तो 4 ते 5 दिवसानंतर गर्भाशयात येतो, तिथे 8-8.5 महिने राहतो, आणि 8.5 महिन्यानंतर मग त्याला कळा आल्यानंतर मग बाळंतपण होतं आहे, हे सगळं होतं आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे स्त्रीबीज निर्मिती होते का, दुसरी गोष्ट म्हणजे शुक्राणूची तपासणी म्हणजे वीर्य चाचणी केलेली आहे का, तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची गर्भनलिका चांगल्या आहेत का नाही ह्या बघितलेल्या आहेत का. तर ह्याचं आपण वंध्यत्व चिकित्सा आणि वंध्यत्वाबद्दल हे आपण 100% याच्यावर चर्चा करणार आहोत. पण या सर्व गोष्टींचा म्हणजे सखोल अभ्यास केल्याशिवाय
डायरेक्ट IVFवरती म्हणजे उडी मारणं हे काय बरोबर नाही. IVF म्हणजे काय असतं की आता जे नैसर्गिक जी प्रक्रिया आहे, म्हणजे जे शुक्राणू स्त्री बीजामध्ये जे शिरकाव करतं गर्भनलिकेच्या टोकाला, आणि तिथून 4 ते 5 दिवस त्याची वाढ होत 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 ब्लास्टोसिस्ट झाल्यानंतर ते गर्भाशयात उतरतं. बरोबर. ही प्रक्रिया जी आहे, हीच प्रक्रिया बाहेर करायची. बाहेर करायची, शरीराच्या बाहेर लॅबोरेटरीमध्ये करायची. मग सुरुवातीला ती टेस्ट ट्यूबमध्ये केली, म्हणून त्याचं नाव टेस्ट ट्यूब बेबी असं झालं. पण त्याला थोडक्यात म्हणजे IVF सुद्धा म्हणतात, इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे शरीराच्या बाहेर विट्रो. तर मग इन विट्रो फर्टिलायझेशन, इन वायो म्हणजे नॅचरल शरीरामध्ये. तर इन विट्रो फर्टिलायझेशन हे बाहेर करण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती म्हणजे IVF. पण त्या IVFचा पुढची गोष्ट म्हणजे त्यात त्यांनी ICSI काढलं. ICSI काढलं म्हणजे कसं की सुरुवातीच्या IVFमध्ये कसं होतं की स्त्रीबीज घ्यायची, त्याच्यावर शुक्राणू म्हणजे स्प्रेड करायचे, आणि ते शुक्राणू स्वतःहून जसं नैसर्गिक अंड्यामध्ये शुक्राणू शिरतो तसा तो शुक्राणू त्या पेट्री डिशमध्ये किंवा त्या टेस्ट ट्यूबमध्ये ठेवलेल्या अंड्यामध्ये स्वतःहून म्हणजे शिरकाव करायचा. पण काही पुरुषांमधले शुक्राणू ते सुद्धा म्हणजे करू शकत नाहीत, म्हणजे तेवढी त्यांच्यामध्ये म्हणजे ताकद नसते किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ नसते. तर म्हणून त्याचे ह्याचे काय म्हणतात सक्सेस रेट कमी होत होता. मग सक्सेस रेट कमी होत होता म्हणून त्यांनी काय केलं, ICSI काढलं, म्हणजे सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे त्या स्त्री बीजामध्ये डायरेक्ट एका सूक्ष्म नलिकेद्वारे शुक्राणू घ्यायचा आणि तो शुक्राणू डायरेक्ट त्या स्त्री बीजामध्ये इंजेक्ट करायचा, की ज्याचं जे फलन नैसर्गिक जे होतं ते कृत्रिमरित्या करायचं, त्याला ICSI म्हणायचं. आणि मग ते गर्भ 4-5 दिवस लॅबोरेटरीमध्ये वाढवायचे, आणि त्यानंतर मग त्याचं प्रत्यारोपण हे गर्भाशयात करायचं. ह्या प्रक्रियेला सगळे म्हणून जे म्हणतो त्याला आपण IVF म्हणतो. पण IVFकडे डायरेक्ट उडी टाकण्यापूर्वी म्हणजे ह्या कपलनी तरी लगेच आता उडी नको टाकायला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बेसिक त्यांनी त्यांची इन्व्हेस्टिगेशन केली पाहिजे. शुक्राणू दोष आहे का, त्या स्त्रीला स्त्रीबीजांमध्ये स्त्रीबीज निर्मिती होते का. बरं, आता या सगळ्या टेस्ट करण्यासाठी म्हणजे तुम्हाला इन्व्हेजिव्ह म्हणजे कुठलं तरी ऑपरेशन करायला पाहिजे असं काही नाही. बऱ्याच आता चाचण्या ज्या आहेत की रक्त चाचण्यामधून तुम्हाला म्हणजे स्त्रीबीज निर्मितीची म्हणजे क्षमता किती आहे हे कळू शकते. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे आता शुक्राणू तपासणी, वीर्य तपासणी तर काय फारच म्हणजे साधी सोपी आहे, की जी मुलं असतात पौगंडावस्थेमध्ये सुद्धा त्यांना हस्तमैथून करायची सवय असते, तर ते जे आहे ते वीर्य आहे ते फक्त एका डबीमध्ये काढून दिलं की ते त्याचं पृथक्करण केलं की तुम्हाला त्याची म्हणजे त्याच्यामध्ये दोष आहे का, किंवा त्याची ताकद आहे का, किंवा त्याची मोटिलिटी आहे का, संख्या पुरेशी आहे का, हे सगळं त्याच्यामध्ये कळतं. म्हणजे ह्या बेसिक तपासण्या केल्यानंतर म्हणजे आपल्याला ढोबळपणानं कारणमीमांसा कळते. आणि एकदा कारणमीमांसा कळली म्हणजे तुम्हाला सांगतो ना की एखाद्याला आपल्याला कुठल्या गावाला जायचं आहे हे जर कळलं तर मग तुम्ही काय चालत जा, पळत जा, बसनी जा, रेल्वेनं जा, नाही तर विमानानं जा. तर डायरेक्ट विमानात बसायला कोणी सांगितले. बरोबर. तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे पहिली गोष्ट सगळ्यात म्हणजे फर्टिलिटीसाठी किंवा इन्फर्टिलिटीसाठी पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, तर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊन कारणमीमांसा शोधली पाहिजे. आणि आता असं झालं आहे की बहुतेक ह्या सगळ्या सोयी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या गावांच्या मधनं जी खेडी नाही आपल्याला अगदी म्हणता येणार, पण एक जिथं नगरपालिका वगैरे आहे अशा गावातनं सुद्धा या सगळ्या सोयी आणि लॅबोरेटरीज उपलब्ध आहेत. IVFची सेंटर्स ही म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये सगळीकडे म्हणजे उपलब्ध झाले आहेत. म्हणजे आता कोल्हापूरमध्ये सुद्धा जवळजवळ 20 ते 25 IVF सेंटर्स आहेत. बरोबर. पुण्यामध्ये तर मला वाटतं काय 100पेक्षा जास्त असेल IVF सेंटर्स. कारण काय हे वंध्यत्वाचं प्रमाण मी सांगितलं ना तुम्हाला की वातावरण, मग ते पोल्युशन, म्हणजे ह्या शुक्राणूवर आणि स्त्री बीजावरती त्याचे, आणि मग परत PCOD, ह्या सगळ्या इतक्या गोष्टी आता या PCODवरनं हे आलं की आपल्याला PCODवरनं पण एक प्रश्न आलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की PCODचा त्रास त्यांना होतो आहे आणि त्यामुळं ब्लिडिंग जास्त होतं आहे, तर त्याला मी काय करू असा त्यांनी प्रश्न विचारला. आता तुम्हाला सांगतोय का PCOD
ते आता स्त्री कुठली आहे किंवा तिचं वय काय आहे त्याच्यावर हे सगळं ट्रीटमेंट ठरते. हा नाही, त्यांनी त्यांच्या ह्याच्यात दिलेलं आहे की 35 वय आहे त्यांचं. 35 वय आणि त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज आहे. त्यांना मूल वगैरे हवं आहे का? एक बाळ आहे त्यांना. त्यांना ते सांगतो मला की हे सगळं टेलर मेड आहे. अच्छा. म्हणजे असा तुम्हाला PCODचा पेशंट आला आणि त्याला ही ट्रीटमेंट द्या असं नाही. असं नाहीये. बरोबर. आता समजा म्हणजे लहान वय आहे तर तिला लाईफस्टाईल चेंज करून आपण तिला हे सांगू शकतो. म्हणजे डायरेक्ट हॉर्मोन देण्यात काही पॉईंट नसतो. पण ती समजा जर तिला गर्भधारणा हवी असेल तर गर्भधारणा होणारे ड्रग्स देऊन तिची PCOD जी आहे त्याच्यावर आपण म्हणजे मात करून ती गर्भधारणेसाठी तिला मदत करू शकतो. आता ही 35 वर्षाची स्त्री जी आहे की तिने स्पेसिफाय केलेलं नाही आहे की मला तिला गर्भधारणा अजूनही हवं आहे का नाही. ते नाही सांगितलेलं, पण एक बाळ आहे एवढं मेन्शन. पण आता आपण असं गृहीत धरूया की त्यांना दुसरा इश्यू पण हवा आहे असं गृहीत. शी हॅज टू गो फॉर म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन. म्हणजे ओव्ह्युलेशन होण्यासाठी स्टिम्युलेशनचे जे काय औषधोपचार आहेत अगदी साध्या गोळ्यांपासून मग नंतर इंजेक्शन्स आहेत. मग हे करून ओव्ह्युलेशन स्टिम्युलेशन करून बरोबर त्याच ज्या वेळेस ओव्ह्युलेशन होतं त्या कालावधीमध्ये म्हणजे समागम करून म्हणजे नैसर्गिकसुद्धा करू शकतं. नैसर्गिक करता येतं, IUI करता येतं, नंतर सुपर IUI करता येतं, IVF करता येतं. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की नाही की खूप गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे आता असं काय नाही की म्हणजे आता मी डायरेक्ट आता IVFच 35 वर्षाचे आणि मला IVFच करायला पाहिजे असं नाही. पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज पण सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी करायला पाहिजेत. हे म्हणजे लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे. आपलं ठरलंच आहे. आहारावरती आपण मला वाटतं 3 आपण एपिसोड केलेले आहेत. हाय फायबर, लो कॅलरी, हाय प्रोटीन डाएट. ह्या डाएट केल्याच पाहिजेत. एक्झरसाईज ही कंपल्सरी 45 मिनिट कोणती ना कोणती एक्झरसाईज त्यांना जी झेपेल ती केलीच पाहिजे. आणि जंक फूड वगैरे या सगळ्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजेत. हे लाईफस्टाईल मॅनेजमेंट झाली. त्याचबरोबर ओव्ह्युलेशन इंडक्शन झालं. आणि ती जर काय समज स्त्रीबीज निर्मिती जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज आहे त्यावेळी स्त्रीबीज निर्मितीची कॅपॅसिटी ही असतेच. मग स्त्रीबीज निर्मितीची जेव्हा कॅपॅसिटी असते तेव्हा तिला गर्भधारणा शक्य असतं. म्हणजे अशक्य काहीच नाही. फक्त एवढंच आहे की आता काळ थोडा कमी झाला कारण 35 वर्षानंतर जे काही गर्भ होतं त्याच्यामध्ये म्हणजे फर्टिलिटी पण कमी होते वयोमानाप्रमाणे. त्याचबरोबर पेशंटांना ब्लड प्रेशर, डायबिटीज ह्या सगळ्या आजार पण येत असतात. आणि ॲट द सेम टाईम 35 वर्षानंतर जे काही गर्भधारणा होती त्याच्यामध्ये व्यंगाचं प्रमाण किंवा क्रोमोझोमल ॲनोमलीजचं प्रमाण जास्त असल्यामुळं शक्यतो थोड्या वेळात ते म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये जास्तीत वर्षभरामध्ये त्यांनी प्रयत्न करून प्रेग्नन्सी करून घ्यायला काहीच हरकत नाही आणि होणार पण. नक्कीच. अजून काही बरेच प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत जे श्रोत्यांनी विचारलेले आहेत तर ते डॉक्टरांच्या बरोबर आपण शेअर करणार आहोत, त्याचीही उत्तर मागणार आहोत पण या ब्रेकनंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल B चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या B चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रवीण हेंद्रे. डॉक्टर साहेब, वेगवेगळे प्रश्न जेव्हा आपला हा कार्यक्रम लोकांनी ऐकला तेव्हा खूप वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. एक प्रश्न फारच वेगळ्या पद्धतीचा येऊन पोचलेला आहे. त्यांनी असं विचारलेलं आहे की त्यांची मुलगी, ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे, त्यांची मुलगी आत्ता 7 वर्षाची आहे आणि तिला नेहमीच खायला चायनीज आवडतं असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात मला पुढची धोकादायक घंटा जी वाटते की जी आता तुम्हाला विचारायची, ती आत्ताच अंगापिंडानं जास्त मोठी दिसायला लागली आहे, तर मी ह्याच्यावर काय करू, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज जे आहे याचा पाया या वयोमानामध्येच किंवा इव्हन जन्मल्यापासूनच सुरू होतो. म्हणजे त्या बाळाच्या मागं म्हणजे हे जंक फूड आहे, चायनीज काय म्हणजे जंक फूड आहे. परत त्याच्यामध्ये अजिनोमोटो आहे. म्हणजे बरेच कुठल्याही चायनीजमध्ये केमिकल असल्याशिवाय काय चायनीज चांगलं लागत नाही.
जिभेला आपल्या कुठल्या गोष्टी आवडतात, ज्या चरचरीत गोष्टी आहेत त्या आवडतात. त्या अजिनोमोटो सॉल्ट जे आहे हे चरचरीत लागतं, त्यामुळे ते खायला बरं वाटतं. आणि आता ते आत्ताच ती जर हे सुद्धा स्थूल एक असेल प्रकारचं ॲडिक्शन आहे असं म्हणता येईल. होतं ना तुमच्या. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे का, मेंदूला कुठल्या गोष्टी आवडतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसे वेगवेगळे म्हणजे कार्डियक सेंटर आहे मेंदूमध्ये, म्हणजे ज्याच्या नियंत्रणामुळं म्हणजे आपल्या हृदयाची स्पंदनं होतात. बरोबर. तशी वेगवेगळे आपल्या मेंदूमध्ये सेंटर्स आहेत. त्यात सटायटी सेंटर म्हणून आहे. सटायटी सेंटर म्हणजे काय की तुम्हाला कुठली गोष्ट खाल्ल्यानंतर सॅटिस्फॅक्शन होतं आहे, तेच ते सटायटी सेंटर. तर सटायटी सेंटरला सगळ्यात चांगलं काय आवडतं, चरबी, फॅट सगळ्यात आवडतं. तुम्ही बघा फॅट युक्त खाल्लं की खावंच वाटतं, बरं वाटतं, एकदम मनाला आनंद वाटतो. दॅट इज तुमच्या ब्रेनमधला सटायटी सेंटर हे त्याच्यामुळं म्हणजे त्याला समाधान होतं. तर ते सेंटर जे आहे त्याला सेंटरला हे स्टिम्युलेट करणाऱ्या ज्या त्या गोष्टी आहेत त्या म्हणजे फॅट कंटेनिंग किंवा तळलेले पदार्थ जे आहेत ते, आणि हे चटकदार पदार्थ हे. तर मग त्याला पण सवय होती ना. बरोबर. आता तुम्हाला सांगतो ज्याला चटकदार खायची सवय झालेली आहे ऑलरेडी, त्याला तर मेथीची भाजी तू ब्लँड डाएट खा म्हणून सांगितलं त्याला चालणार आहे का? म्हणजे हा शेवटी जसं दारू पिणाऱ्या माणसाला दारूची सवय लागते तशी चटक लागते, तशीच किंवा स्मोकिंग करणाऱ्या माणसाला स्मोकिंगची म्हणजे चटक लागते, तशीच ह्या ब्रेनला तुमच्या ब्रेनच्या ते सटायटी सेंटरला तुम्ही तसं जर हे पुरवत गेला तर ते सवय लागणारच. मग त्यामुळे ते म्हणजे अशी ॲडिक्शन जरी नाही झालं तरी सुद्धा ते जर नाही मिळालं तर ते अस्वस्थ होतात. मग अस्वस्थ होतात. त्यामुळे ते हे असले चायनीज पदार्थ वगैरे खायच नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खाद्य किती प्रकारचं आहे हो. म्हणजे तुम्ही नॉर्थ इंडियन खाऊ घाला, साऊथ इंडियन खाऊ घाला, महाराष्ट्रीयन पदार्थ तरी किती आहेत, असंख्य पदार्थ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी पौष्टिक घरात तयार करण्यासारखे हे आहेत. आणि त्या मुलीला आत्तापासूनच त्यांनी व्यायाम करायला शिकवलं पाहिजे. पहिलं एक गोष्ट म्हणजे की तिचं खाणं बाहेरचं बंद केलं पाहिजे. एखाद दिवस महिन्यातनं चालेल, पण रेग्युलर बेसिसवरती नको. आणि तिला जे आहार जो आहे ना आपला ठरलाच आहे, या वयामध्ये तिला पण प्रोटीन्स पाहिजेत. बरोबर. तिला कार्बोहायड्रेट पण यावेळेस लागणार, सगळे तंतुमय खाद्य लागणार, विटॅमिन्स लागणार, मिनरल्स लागणार. मग त्यामुळं फ्रूट्स आली आणि त्याच्याबरोबर हे मिनरल्सचे जे काय हे आहेत काय म्हणतात त्याला आयर्न कंटेनिंग लिफी व्हेजिटेबल्स आहेत हे आहे. मग आपलं गाजर आहे, मुळा आहे, म्हणजे सगळे सॅलड्स वगैरे आहेत. हे आपल्या पाककलेमध्ये निपुण असलेल्या आईनं ते केलं पाहिजे. मग ते सगळं करून तुम्ही पौष्टिक आहार करू शकता. मोड आलेलं धान्य आहे, पण ते सांगतो ना की एकदा तुमच्या डोक्याला तळलेले पदार्थ खायची चटक लागली की मग ती चटक सोडणं फार अवघड जातं. पण तिला या वयातच जर केलं तर पुढं तिला पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज होणार नाही. त्याचबरोबर तिला पुढं ब्लड प्रेशरची सुद्धा व्याधी होणार नाही. परत तिला डायबिटीससुद्धा होणार नाही, म्हणजे मधुमेह होणार नाही, हार्टचे डिसीज होणार नाही. आता तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या स्थूल स्त्रिया, पूर्वी स्त्रियांना 60 वर्षानंतर हे सगळे हार्ट डिसीज वगैरे व्हायचे. आता सर्रास तुम्हाला सांगतो डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट डिसीज आहे. हे सगळं पाया तुम्ही तिथं 7व्या वर्षीच घालताय ना. तर त्यामुळं तिला आत्ताच कंट्रोलमध्ये करा. त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याच्यात पुढची धोक्याची घंटा मला अशी वाटते की जेव्हा त्यांनी लिहिलंय की अंगापिंडानं जरा मोठी दिसायला लागली आहे तेव्हा त्या आईच्या मनात असं तर नाही आहे ना की तिचे पिरियड्स, कारण अर्ली पिरियड्स हा एक सध्याच्या काळामध्ये खूप मोठा धोका आहे. अर्ली पिरियडसुद्धा येतात. अर्ली पिरियड आता तुम्हाला सांगतो की नाही की जेव्हा आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा 11व्या 12व्या 13व्या वर्षी म्हणजे हे यायचं, म्हणजे मिनारके यायचा. आणि आता जे आहे किंवा पदर येणे असं म्हणतात तो यायचा. तर आता 9व्या वर्षीच येतो. मी त्याच्यावर मला वाटतं हे आपण त्याच्यावर बोललेलं की आहार. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या हार्मोन्स जे आहेत ह्याचा कंट्रोलर जो आहे तो ब्रेन आहे. त्या ब्रेनवरती तुम्ही सगळे मोबाईलमधल्या ज्या काही हे आहेत म्हणजे पोस्ट आहेत किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण टी व्हीवरती बघतो आहे याचे दुष्परिणाम 100% होणारच. आणि ते होऊनच सध्या म्हणजे मासिक पाळी म्हणजे लवकर यायला सुरू झाली, 9व्या वर्षी 10व्या वर्षी अशी यायला लागली.
आणि त्याचबरोबर जशी ती मासिक पाळी लवकर येईल तशी तिच्या स्त्रीबीजसुद्धा एक्झॉस्ट व्हायला लागली ना. कारण जेव्हा तुम्ही जन्मलेले आहात तेव्हा त्या लिमिटेडच आहेत. म्हणजे 2 लाख प्री मॉडेल जर्म सेल्स असतात त्या. म्हणजे तुमची जर काही समजा 13व्या-14व्या वर्षी जर काही मासिक पाळी सुरू झाली तर तोपर्यंत तुमची त्या ज्या प्री मॉडेल जर्म सेल्स त्या युटिलाइज होत नाहीत, म्हणजे वापरल्या जात नाहीत. बरोबर. आता तुम्हाला सांगतो की नाही की म्हणजे वंध्यत्वाची समस्या ही जास्ती म्हणजे आपल्याला भेडसावण्याचं कारण असं आहे की मासिक पाळी सुरुवात लवकर व्हायला लागली. म्हणजे बाय द टाईम शी मॅरेज, म्हणजे तिचं लग्न होईपर्यंत तिचे जे काय आता स्त्रीबीज निर्मिती एवढ्या कालावधीमध्ये झाली ती सगळी वेस्टच आहे. मग जेव्हा ती लग्न करते म्हणजे तिचं करिअर संपवून म्हणजे 30व्या वर्षीपर्यंत तर तिची जी काय स्त्रीबीज निर्मिती करण्याची क्षमता, प्री मॉडेल जर्म सेल्सची संख्या, त्यांची क्वालिटी ही सगळी मार खातेच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही दुष्परिणाम आहे आणि त्यातल्या त्यात परत पोल्युशन, म्हणजे खायच्या आहारामधलं पोल्युशन, पाण्यातलं पोल्युशन, या सगळ्या हवेतलं पोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यावर दुष्परिणाम होतच आहे. मग ह्यासाठीच सांगतो ना की आपली पूर्वीची जी काय जीवनशैली आहे म्हणजे कुठली की योगासनं करणे, एक्झरसाईज. पण तुम्हाला सांगतो आता काही गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. पाण्यातलं जे काय तुम्ही हे आहे काय पोल्युशन आहे बदलू शकत नाही. हवेतलं पोल्युशन तुम्ही बदलू शकत नाही. पण खरंच म्हणजे आता या जगानं सुद्धा जागं होण्याची आणि परत नंतर टेम्परेचर वाढल्यामुळे सगळे ग्लेशियर सगळे व्हायला लागले, ओझोनचा लेअर कमी व्हायला लागला. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जगानं खरोखर जागं होण्याची गरज आहे. पण कुणीही जागं व्हायला तयार नाही आहे. हे यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सगळ्यांना धोके दिसत आहेत, सगळ्यांना माहीत आहे की हा धोका आहे, आपण धोक्याच्या रस्त्यावरून चाललेलो आहे, पण कुणालाही तो रस्ता सोडायचा नाही आहे. तसं ते मेंदूला कसं आहे की ते म्हणजे 7व्या वर्षी तिला चटकदार खावं असं वाटते ना की तिला माहीत आहे, तिच्या आईवडिलांना पण माहीत आहे की हे धोक्याचं आहे. पण ती मुलगी मग हट्ट करायला सुरू करते, मग दंगा करायला सुरू, ए बाई तू दंगा करण्यापेक्षा खा नाही. पण तेव्हा त्यांनी मुलीला म्हणजे लहानपणी आम्हाला छडी मारायची ना, तर आता छडी मारायचं म्हणजे फार डेंजर आहे सगळं. मग गुरुजी लोकांवरती केस होते, तर ते छडी लागे चमचम विद्या घमघम वगैरे तसलं काय नाही, ते संपलं आता. म्हणजे त्यांचे लहान विद्यार्थ्यांचे हक्क वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचा मीडिया, त्याचा मग नंतर तो मीडिया हाईप करायचा, ह्या शिक्षकांनी असं असं मारहाण केली किंवा केलं तेव्हा. मग ते त्यामुळे तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे शिस्त ही लावली पाहिजे. आणि सगळ्यात मोठा शिक्षक जो आहे तो आई आहे. तर आईनं त्या मुलीला म्हणजे शिस्त लावली पाहिजे की तू घरातला सकस आहार खा आणि व्यायाम कर आणि तुझं जे काय म्हणजे अंगापिढ्यानं मुठी वगैरे जे आहे ना ते होऊ नको. मला असं बरेचदा वाटतं की जे आत्ता 5-7 वर्ष ज्यांचे पाल्य आहेत, ज्या वयाचे ते जे पालक आहेत तर त्यांनाही शिक्षित करणं तितकंच महत्त्वाचं आहे. नाही पण तरी मी सांगतो तुम्हाला की म्हणजे 5-7 वर्षाचे जे काय आहेत ना तर ते कारण त्यांना माहिती आहे की आत्ता धोके काय आहेत, पण तरीसुद्धा आंधळ्या प्रेमापोटी कधी कधी ते दुर्लक्ष करतात का काय असं वाटतं. नाही दुर्लक्ष करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतोय का सगळ्यात वाईट गोष्ट सांगतो तुम्हाला. मी आता कुठे कुठे जातो की नाही पण तिथं ते लहान मूल 2 वर्षाचं 3 वर्षाचं असतं ना त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. हो नाही त्याला ते जरा ते कुठलं तरी ते हे असते कार्टून बघू दे. अरे पण ते पोरगं कार्टून किती वेळ बघते, त्याला काही लिमिट आहे का नाही ना. आणि समजा मोबाईल त्याच्या हातातनं काढायला लागला की थैथयाट करायला सुरू करतो. म्हणजे मोबाईलचं ॲडिक्शनसुद्धा हे ॲडिक्शनच आहे ना. बरोबर. तर ते ॲडिक्शन जे आहे ना ते कितव्या वर्षी 3ऱ्या-4थ्या वर्षीपासून ते का तर त्याचं म्हणजे लक्ष कुठेतरी केंद्रित करायचं, इकडे तिकडे त्याला एंगेज ठेवायचं. म्हणून मोबाईलचा जो काय हा म्हणजे वापर आहे, मला असं वाटतं की हा विषय खूप वेगळा आणि खूप सोशल इम्पॅक्ट करणारा सोशल नाही. हे लोकांनी आता खरोखर तुम्हाला सांगतो की नाही की मुलाला काय माहिती आहे का की आता सगळे इतके स्वतःच्या ह्याच्यामध्ये गुरफटलेले आहेत, म्हणजे स्वतःभोवतीच गुरफटलेले आहेत की त्यांना पूर्वदंगा करायला लागलं की नाही दे मोबाईल आणि आपल्या कामात. किंवा हल्ली मुलांना अशी पण सवय असते, मुलगा आपलं मोबाईल बघत असतो आणि आई एका बाजूला भरवत असते, स्वतः खाणं, त्याची चव घेणं
ह्या गोष्टीच राहिलेल्या नाही आहेत. मोबाईलचे लहान मुलावरचे दुष्परिणाम याच्यावर एक अख्खा एपिसोड होईल. नाही खरंच सोशल त्यामुळे तुम्हाला सांगतो का नाही, इट इज म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी डेंजर झाल्या आता. तर त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं हे खरोखर गरजेचं आहे. कारण त्यांची परत नंतर विचार आकलन शक्ती, ते विचार करण्याची क्षमता ही सगळी कमी होणार, ह्या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत. आणि ते दुसरी गोष्ट, ते मूल काय बघतंय काय नाही ह्याच्यावर कंट्रोल आहे का? कारण हे पॅरेंट्स जे आहेत हे कुठेतरी दुसरीकडे आपल्या आपल्या कामामध्ये गुंग असतात. आणि दुसरं हा खरा तुम्हाला सांगतो दुष्परिणाम जो आहे ना, दिस इज बिकॉज ऑफ म्हणजे चौकोनी कुटुंब. जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेस म्हणजे सगळी भावंडं मिळून धुडगूस घालायची, त्यांना म्हणजे एंटरटेनमेंट होती. पण आता एंटरटेनमेंट म्हणजे फक्त मोबाईल झाला आहे. त्यामुळे त्यातनं बाहेर पडणं फार गरजेचं आहे. पण ॲटलिस्ट म्हणजे काय माहिती का, किमान त्याच्यावर आपण चर्चा तरी नाही. पण मी सांगतो की म्हणजे कम्युनिटी आहे ना, म्हणजे समजा आता अपार्टमेंट्स आहेत तर दे शूड डू दिस, की म्हणजे त्यांनी एकत्र सगळी मुलांचं खेळायला, त्यांचं रिक्रिएशन, त्यांची एंटरटेनमेंट मोबाईल विरहित करायचा प्रयत्न जर केला ना तर खूप म्हणजे बरं होईल. नक्कीच मला असं वाटतंय की हे जे काही प्रश्न आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेतच. आणि आजचा कार्यक्रम आता इथंच संपूया, पण पुढच्या कार्यक्रमामध्ये अजून काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन पुन्हा भेटूया. नमस्कार.